हे सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी कशा पद्धतीने नेपाळच्या बॉर्डरवरून या निलेश चव्हाणला ताब्यात घेतले ती दृश्य आहेत। निलेश चव्हाण गेल्या 23 मे पासून फरार होता, पोलिसांना गुंगारा देत होता आणि त्याच निलेश चव्हाणच्या आता मुसक्या आवळण्यात आलेत। ही दृश्य आपण पाहतोय। नेपाळच्या बॉर्डरवरून पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी निलेश चव्हाणला आता ताब्यात घेतले। ज्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती त्यावेळीची ही दृश्य आहेत। केवळ कसपटे कुटुंबाला धमकावले हेच प्रकरण नाही तर निलेश चव्हाणवर आणखी काही प्रकरण आहेत। त्यानंतर तो फरार झाला होता, त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलं होतं। पोलीस अतिशय गंभीरतेने या सगळ्या प्रकरणाचा तपास घेत होते। सुरुवातीला 3 पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेतला जात होता, त्यानंतर पथकांची संख्या वाढवण्यात आली। 6 पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेण्यात आला होता आणि यानंतर आता नेपाळच्या बॉर्डरवरून निलेश चव्हाणला बेड्या ठोकण्यात आल्या। ही 30 दृश्य आहेत ज्यावेळी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात आल्या। निलेश चव्हाणला आता अखेर बेड्या ठोकण्यात आल्या। आता त्याला पुण्यात कधी आणलं जातं, कोर्टासमोर कधी हजर केलं जातं, त्याला सहआरोपी केलं जातं का, त्याच्या चौकशीतून काय काय खुलासे समोर येत आहेत हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हगवणे कुटुंबातले 5 जण सध्या गजाआड आहेत। मात्र निलेश चव्हाण याचा शोध मात्र लागत नव्हता। मात्र पोलिसांनी आता निलेश चव्हाण याला सुद्धा बेड्या ठोकल्यात। 6 पोलीस पथकाकडून निलेश चव्हाणचा शोध घेतला जात होता आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता नेपाळच्या बॉर्डरवरून निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्यात। त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलं होतं। पोलिसांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला, मात्र नेपाळच्या बॉर्डरवरून आता निलेश चव्हाण याला अटक करण्यात आली। या सगळ्या हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा मानला जातो, कारण हगवणे कुटुंबातल्या 5 जणांना आता अटक केली। मात्र वैष्णवी हगवणेने ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी त्यांचं बाळ या निलेश चव्हाणकडे होतं, त्यामुळे या सगळ्या प्रकरणात हा निलेश चव्हाण महत्त्वाचा दुवा आहे। आता या निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आली, त्यामुळे चौकशीतून आता नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याच्या चौकशीतून अनेक खुलासे समोर येऊ शकतात आणि हे आत्महत्या प्रकरण, वैष्णवीचं प्रकरण, या प्रकरणातला आता खुलासा होऊ शकतो। त्याच्यातून नेमकं काय काय समोर येईल हे पाहणं आता महत्त्वाचं आहे।